अक्षर हे बघ, माझं ऐक, तू ऐक की नाही, धीर सोडू नकोस आणि हार मानू नकोस. हा हे बघ, तुझं आहे ना काय बी चुकलेलं नाही आणि आपण ते सिद्ध करून दाखवू. फक्त तू ऐक की नाही, स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. आपण लढू. हा आपण लढू. मग बघ, समजा की नाही तुझ्या बाजूने होईल. फक्त तू खचून जाऊ नकोस. ठीक आहे, मी नका काळजी करू माझी. काय ठीक आहेस? काय बी ठीक नाहीस तू. आणि मला माहितीये तुला बी आतून त्रास होतोय, फक्त तू बोलून दाखवत नाहीस. हे बघा, आपल्याकडून चूक झालीये आणि ती आपल्याला स्वीकारायला हवी. फोन का उचलत नाहीये? काय झालं असेल तिकडे? एवढा का वेळ लागतो हिला? काय करू मी? ताई ताई, काय झालं? काय म्हणाले ते बाशिंगे सर? तू त्यांना ही पूर्ण सिच्युएशन सांगितलीस ना? काय झालं? ताई ताई, काय झालंय? अगं, काय झालंय? शर्वरी बघ, तू आहे की नाही, जरा शांत हो. हा अक्षराला आहे ना तिचा येळ घेऊ द्या. तू शांत हो, पण मला सांगा ना काय झालंय? ताई, ताई ताई, शर्वरी बघ, ऐक, तू आहे की नाही, आधी शांत हो. अहो पण मला सांगा ना काय झालंय? होय होय होय, मी सांग. अक्षरा सूर्यवंशी मॅडम, तुमच्यावरती एक कमिटी नेमण्यात येईल आणि जोवर कमिटी आपला निर्णय देत नाही तोवर तुम्हाला ड्युटी जॉईन करता येणार नाही. हे असं समजा चित्र घडलं आहे बघ. आणि या समजाचा ना अक्षराच्या मनावर लय मोठा गाव झालाय. त्यामुळे आहे ना तिला थोडा मोकळा श्वास घेऊ द्या. जेजू, पण या सगळ्यात ताईची काही चूक नाहीये. तिला कशासाठी शिक्षा? मी आता त्या सरांशी जाऊन बोलते. शर्वरी हे बघ, अगं तिथं जाऊन आहे ना काय बी फायदा होणार नाही बघ. आणि अक्षरानं ह्यो निर्णय स्वतःच स्वीकारला आहे. काहीतरी जोरात मोठा राडा होणार हे नक्की. अगं ती अक्षर आहे ना बाशिंगे साहेबांना भेटायला गेलीये.
आता त्या अक्षराचं ढोल ताशे वाजणार हे नक्की. मामी आता या पुढे समजा आपल्या पथ्यावर पडणार आहे बघा. तुम्हाला तर माहिती वात्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. आता फक्त तोंडावर सुतक आणून बसायचं अक्षरासाठी. मेनका, बरं वाटायला लागले मेनका, हा बाळा हे बघ, गरम गरम सूप घेऊन आले मी. हा, हे पी म्हणजे बरं वाटेल तुला. आई अहो नका होते सारखं सारखं सूप. आधीच माझ्या पोटात लय दुखतंय बघा. अगं हे पौष्टिक सूप आहे, हे प्यायलं ना की बरं वाटेल बघ तुला, आराम पडेल जरा. हा ए उर्वशी, अगं समजाव ना हिला जरा. अगं घे, चांगलं आहे तुझ्यासाठी, घे. घे बाळ. आत्या हे काय केलं तुम्ही? अगं शरू, काय झालं? काय झालं? तुमच्या या हट्टामुळे माझ्या बहिणीचं करिअर धोक्यात आलंय. तिची काहीही चूक नसताना नाही त्या आरोपांची तलवार तिच्या डोक्यावर टांगतीये. तुम्ही या लग्नाचा घाट घातला. तुम्ही फक्त या मेनकाच्या सुखाचा विचार केला, पण जिजूंच्या ताईच्या आयुष्यावर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा तुम्ही जरासाही विचार नाही केला. माझ्या बहिणीचं आयुष्यात एकच स्वप्न होतं, IPS व्हायचं. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं, आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. तुम्ही पाहिलंय, आणि आता तुम्ही त्या स्वप्नांची राख रांगोळी केली आत्या. आत्या तुम्हीच काय, कुणी कसंही वागलं ना तरी ताईची त्याबद्दल काहीच तक्रार असणार नाही. या घरासाठी सगळं सहन करणार ती, कारण तिनं तुम्हाला आपलं मानलंय ना. पण तुम्ही करा, तुम्हाला हवं तसं करा. तुम्ही कितीही माझ्या बहिणीला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलात ना, तरी एक लक्षात ठेवा, ती एकटी नाहीये. मी आहे तिच्या सोबत. अरे देवा, काय होऊन बसले हे? अक्षरा, अक्षरा! गेले गेले समजे त्या अक्षराची आरती ओवाळायला गेले. पण म्या नाही तसं होऊ देणार. सरका बाजूला. काय तर बाई कौतिक आहे. हा, रडून साजरं गळ्यात गाजर बांधून घेत्याल. अक्षरा, हे काय होऊन बसलं ग? हे असं काय होईल असं मनी ध्यानी बी नव्हतं माझ्या. आत्या, नका आता त्याचा विचार करू. मी ठीक आहे. पण माझंच चुकलं. मी असा हट्ट केला नसताना तर. पण खरं सांगू का अक्षरा, आपल्या घराच्या हितासाठीच केलं ग समज म्या. काय बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही. तुम्ही का उगाच स्वतःला दोष देताय?
हे सगळे विचार मनातनं काढून टाका बरं आता, माझ्यासाठी. अक्षरा, बघितलंस का मेनका? माझ्या बापाचं सारं गाव आणि बिन पैशाचा खाती भाव असं चाललंय. बोल काहीतरी. आत्या शांत व्हा प्लीज. अक्षरा, अगं काय सुरू आहे हे? का अशा वावट्या यायला लागल्यात आपल्या आयुष्यात? हे समजा असं काहीच कटून निघालंय. पुरी, तुझी काय बी चूक नसताना हे तुझ्या बाबतीत असं का घडावं? आई, या सगळ्यात कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे ह्या पलीकडे गेले सगळं. आता जे समोर आहेत ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि कदाचित पोलीस अधिकारी म्हणून माझा हा प्रवास इथपर्यंतचाच होता. त्यात मला कोणालाच दोष नाही द्यायचा आहे. मला कोणाविषयी काहीच तक्रारही नाहीये. वाह, आता शिड्या लावून चढायला लागली सगळ्यांच्या डोसक्यावर. पण अक्षरा, तुझी जागा कुणाच्या डोसक्यावर नाही, तर या मेनकाच्या पायाखाली आहे. तुला चिरडल्याशिवाय माझ्या जीवाला काही थारा मिळायचा नाही. आता तर तुझी सुट्टीच नाही. तुला मी असा इंगा दाखवते ना, तू बघच. माझं नशीबच खराब आहे. वय, ज्याच्या पण आयुष्यात जाते ना त्याला काय ना काहीतरी भोगावंच लागते. वय, अशीच आहे मी. पांढऱ्या पायाची शरू म्हणते ना, ते एकदम बरोबर आहे. मी या घरात आले नसते ना तर बरं झालं असतं. मी या घरात आले नसते तर तुमची एवढी वाताहत झालीच नसती. माफ करा मला. दिष्ट लावली मी, दिष्ट लावून ठेवले घराला. मेनका, माफ करा मला. पण शरू, तुला जेवढा त्रास होतोय ना तेवढा मला बी होतोय ग. ताईची नोकरी टांगणीला लागले माझ्यामुळं. मला बी घोर असेलच ना, पण तरी मला माफ कर. मला माफ कर शरू. मी तुझी गुन्हेगार आहे, मी अक्षराताईची गुन्हेगार आहे. मला माफ कर. शांत हो मेनका, आणि हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका आता प्लीज. नाही, मी तुमच्या समध्यांची गुन्हेगार आहे. मला माफ करा. हात दे मला. काय करतीस ग मेनका? किती विचार करतीस दुसऱ्याचा? बस इकडे. चल तिकडं. बस. सावकाश. बस बस. मी पाणी घेऊन येते. मेनका, तू काळजी नको करू. आपण दवाखान्यात जाऊया. पाणी घे. पाणी पी थोडं.
इकडे बघ. आपण दवाखान्यात जाऊ, काळजी करू नकोस, काही नाही होणार. का ग केवढा विचार करतेस तू? आता काय होऊन बसलंय हे? आत्या, काही होणार नाही मेनकाला आणि तिच्या बाळाला सुद्धा. तुम्ही नका काळजी करू. अगं पण पोरीची अवस्था बघ ना काय आहे. चल मेनका, उठ, सावकाश सावकाश जाऊया. सावकाश. हल चल. काही नाही होणार तुला, बाळाला पण काही नाही होणार, काळजी करू नकोस. पूर्वशा अगं काय झालं हे कुठे गेले हे लोक? काय सांगायचं, एक एक नाट लागला या घराला. ती शरू म्हणली अक्षराची नोकरी टांगणीला लागली म्हणून. त्याचा लई धसका घेतला बघा मेनकानं. अहो तिला लई म्हणजे लई वाईट वाटलं बघा अक्षराबद्दल. अहो त्याच घाईत तिचा पाय घसरला आणि पडली की पोर. काय वय अहो शरू असं काही बोलली नसती नव तर एवढा इचका झालाच नसता. पण म्हणतात ना, लग्नाला आलं लाकूड तोड्याचं बिराड आणि अक्षता सोडून चालवी मांडवावरच कुऱ्हाड. बघितलं, एवढं समज होऊन एक बुद्धी बोलली नाही पोरगी, गेली निघून. म्हणजे तिच्या मनात हे लगीन व्हावं असं नव्हतंच. या शरूला काय अकलाचा भाग आहे का नाही? इथे एक एक निस्तारता नाकीनं यायला लागलेत आणि हिची ही थेर सुरू आहेत. हे समज त्या शरूमुळे झालंय. ती जर काही बोलली नसती ना तर मेनकाची अशी अवस्था झालीच नसती. आई तुम्ही बसा आधी, बसा. हे घ्या पाणी घ्या. हे बघा, जे झालंय ना त्याचा फार विचार करून तुम्ही त्रास नका करून घेऊ. ओके, सगळं नीट होईल. हा, काही नाही होणार आहे. मी बाहेर जाऊन बघून आले काय झालंय ते. हा, आता आणखी काय वाईट घडलंय हे बघायला जातेस वय बाहेर? मेनकाची अवस्था काय आहे तुला चांगलंच ठाऊक होतं ना चारू? तरी मी तिच्या पुढे बडबड करत बसलीस. बिचाऱ्या पोरीनं स्वतःची अवस्था काय करून घेतली बघितलंस ना? ताई अहो, यात तिचा काय बी दोष नाही. शरू काय बी वावगं वागलेली नाही. अक्षराच्या बाबतीत असं घडलंय म्हटल्यावर कुणाला बी संताप येणार ना. मग वहिनी, यात मेनकाची काय चूक आहे? तिने काय जाणून बुजून केलंय वय समज? आणि अक्षराच्या बाबतीत जे काय झालं ना त्याबद्दल आम्हाला बी वाईट वाटतंय. पण हे असे वाभाडा काढून काय उपयोग आहे? ताई अहो, हे बघ वहिनी, तू उगा चुकीची बाजू घेऊ नकस. ज्याची बाजू घ्यायची गरज आहे ना त्याचीच बाजू घे. आणि शरू, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हा, या त्रासामुळे जर मेनकाला काय बी झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. सावकाश. दुखतंय का ग? सहन कर, थोडं टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होईल. आपण जातो ना दवाखान्यात. ये हळू हळू. हो. थांब एक मिनिट थांब. डॉक्टर कधी येणार आहे? नाही, येतीलच आता. आले की त्यांना सांगा इमर्जन्सी आहे म्हणून. हो मॅडम. मेनका, बस, काही नाही होणार तुला. हा, काही
माझ्या बाळाला तर काय होत. खबरदार खबरदार असा विचार केलास तर. असा नको विचार करू सगळं. हे बघ, तू पॉझिटिव्ह राहा. तू अशी खचून गेलीस तर कसं होणार. आणि काही नाही होणार बाळाला, विश्वास ठेव. हा, काय बोलू अक्षरा, आत्ता तुझ्यावर एवढं मोठं बालट आलं. कोणी बी आयुष्यात न उठलं अशा. बरं तू स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्याच्या आयुष्यात कशी काय घेऊन जाते. आहो आहो, एकदा त्यांना विचारा ना पुन्हा, डॉक्टर केव्हा येणार आहेत. हा, डॉक्टर नाही येणार आहेत आज. नाही येणार म्हणजे? एमर्जन्सी आहे, ते बाहेरगावी गेलेत. ऐका ना, एखादे दुसरे डॉक्टर येऊ शकतील का? सॉरी सर. अक्षरा, अगं त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर आहे ना बाहेर गावी गेलेत बघ. मी काय म्हणतोय, आपण आहे की नाही इथं जास्त वेळ नको घालवूया, आपण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊया. हा, हो चालेल, पटकन जाऊयात. चला. दुसरं चल, पटकन जायचं. सावकाश सावकाश, काळजी करू नको. थोडा धीर धर. सावकाश सावकाश. मेनका, प्लीज काळजी करू नकोस. आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. बस बस, सावकाश. वाईट तर करायचंच आहे मला, तुझं आणि तुझ्या अख्ख्या सूर्यवंशी खानदानाच. आणि ते मी करणारच. आत्ताच्या घडीला तू जे काही करायला निघालेस ना, ते फक्त मला टाळावं लागेल.